डी गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा। भारताचा गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता। जगज्जेत्या डिंग लिरेनला डी गुकेशनं केलं चेकमेट। विश्वनाथन आनंदच्या नंतर डी गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता। जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा खेळाडू डी गुकेश विजेता। वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्याच्या नंतर गुकेश भाऊक। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नवा बुद्धिबळ जगज्जेता डी गुकेशचं अभिनंदन। एक्सवरती पोस्ट करून पंतप्रधान मोदींनी गुकेशचं केलं कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। जागतिक बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी गुकेशचं मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही अभिनंदन। गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आणि युवकांसाठी प्रेरणादायी, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मनसेचे प्रमुख राज ठाकरेंकडून एक्स पोस्ट करत डी गुकेशचं कौतुक आणि अभिनंदन। गुकेशने इतिहास घडवला, राज ठाकरेंची एक्स पोस्ट। दिल्लीमध्ये आजपासून मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन। पंतप्रधान मोदी परिषदेच्या अध्यक्षपदी। विविध विषयांवरती बैठकीमध्ये विचारमंथन होणार। एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी। हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडलं जाणार। रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाची यापूर्वीच मंजुरी। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एक देश एक निवडणुकीवरती टीका। देशाला एक राष्ट्र एक शिक्षण, एक राष्ट्र एक आरोग्य सेवा हवी आहे। एक देश एक निवडणूक नकोय, केजरीवाल यांची एक पोस्ट। वन नेशन वन इलेक्शन देशासाठी आवश्यक, त्यामुळे खर्च वाचतो। वन नेशन वन इलेक्शनमुळे सर्व राज्याच्या निवडणुका एकत्र झाल्या तर याचा नक्कीच फायदा होईल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शिवसेनेची मंत्रिपद एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीची अजित पवार ठरवणार। मित्रपक्षांचे मंत्री ठरवण्यामध्ये भाजपची भूमिका नाही, सूत्रांची माहिती। अजित पवारांना अर्थ खातं मिळणार नसेल तर सरकारला सुद्धा अर्थ नाही। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं अर्थमंत्रीपदाच्या संदर्भात मोठं वक्तव्य। अजितदादांशिवाय अर्थमंत्रीपदासाठी दुसरा कोणीही योग्य नाही, मिटकरींचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। खासदार मोदींच्या भेटीसाठी गेले असता त्यांना सोमवारची वेळ देण्यात आली आहे। शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र। दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची केली विनंती, सूत्रांची माहिती। टिपू सुलतान जयंतीची मिरवणूक काढण्यावरती बंदी आणणार का? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। कायदा सुव्यवस्था ही पोलिसांची जबाबदारी, गरज असेल तर मिरवणुकीचा मार्ग बदलायचे, न्यायालयाचे निर्देश। नवाब मलिकांच्या विरोधातील प्रकरणाचा तपास 4 आठवड्यामध्ये पूर्ण करू, मुंबई पोलिसांची हायकोर्टामध्ये हमी। अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये कारवाई का नाही? समीर वानखेडे यांचा याचिकेच्या माध्यमातून सवाल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत। योजनेच्या लाभार्थी महिलांनी मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका, अदिती तटकरे यांचं वक्तव्य। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक। विविध संघटनांकडून बीड जिल्हा बंदचं आवाहन। संतोष देशमुख यांचं हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची धनंजय मुंडेंची मागणी। बीडचा बिहार झालाय असं म्हणून बीडला बदनाम करू नका, मुंडेंचं वक्तव्य। बीडच्या मस्साजोग गावामध्ये अंबादास दानवेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पोलीस अधिकारी देखील दोषी, त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हायला हवेत, दानवेंची प्रतिक्रिया। परभणीमध्ये अंबादास दानवेंची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक। दानवेंनी जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांना झापलं। परभणीमध्ये प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरली, दानवेंचा आरोप। परभणीमधील घटना अत्यंत दुर्दैवी, संविधान विटंबना करणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी। शहरामध्ये दंगल होत असताना हे बटेंगे कटेंगेवाले कुठे जातात? खासदार संजय जाधव यांचा सवाल। परभणीमध्ये शांततेत सुरू असलेलं आंदोलन कोणी भडकवलं याची चौकशी करा, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांची मागणी। हिंसा झालेल्या भागामध्ये जानकरांनी केली पाहणी। परभणीच्या घटनेच्या नंतर नांदेड इथले शांतता समितीची बैठक। शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करावं, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचं आवाहन।
बुलढाण्यामध्ये समतेचे निळे वादळ संघटनेच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. परभणी घटनेमधील संविधानाचा अपमान करणाऱ्या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी. बीड जिल्ह्यामध्ये 27 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश लागू. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा, ओबीसी, धनगर समाजाचं सुरू असलेली आंदोलनं तसंच 16 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामुळे मनाई आदेश लागू. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे लातूरमध्येही पडसाद. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मुरुड बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद. सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदचं आवाहन. औसा तालुक्यामधल्या बुधोडा इथल्या 25 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाची नोटीस. 175 एकर जमिनीवरती करण्यात आलाय दावा. शेतकऱ्यांची कोर्टामध्येही धाव. शेतकरी हवालदिल. पंढरपूरमध्ये बजरंग दलाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. बांगलादेशमधील हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. सरकारनं हिंदूंच्या हक्कासाठी पुढाकार घेण्याची मागणी. भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरूनही मानधन न मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थी आक्रमक. संतप्त प्रशिक्षणार्थींकडून कौशल्य विकास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. एमपीएससीच्या वतीनं होणारी समाज कल्याण विभागासाठीची भरतीची परीक्षा 25 डिसेंबरला होणार. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यामुळे विद्यार्थी संघटनांचा विरोध. मात्र परीक्षा घेण्यावरती एमपीएससी ठाम. धाराशिवमध्ये सोलापूर धुळे महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन. सर्व्हिस रोड आणि अंडरपासच्या मागणीसाठी वारंवार निवेदनं देऊनही टाळाटाळ होत असल्यामुळे नागरिक रस्त्यावर. 2022-23 मध्ये एसटी बसेसचे 283 अपघात. 343 लोकांनी जीव गमावला. यंदाच्या वर्षामध्ये नोव्हेंबरपर्यंत 2286 अपघातामध्ये 201 लोकांचा मृत्यू तर 334 जण जखमी. मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये काल बसच्या धडकेमध्ये झाला होता पादचाऱ्याचा मृत्यू. या प्रकरणी पादचाऱ्याला धडक देणाऱ्या दुचाकीस्वारालाही अटक. दुचाकीस्वाराच्या धडकेमुळे ही व्यक्ती बसच्या खाली आली. बेस्ट बस चालकानं वाईन शॉपमध्ये जाऊन मद्य विकत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल. स्थानिकांनी चालकाला हटकलं आणि दारू प्यायल्याचा आरोप केला. संबंधित बस धारावी डेपोची. चालक कंत्राटी कर्मचारी. मुंबईतील आणखी एका बेस्ट चालकाचा मद्यप्राशन करून बस चालवण्याचा व्हिडिओ समोर. बेस्ट बस चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एनआयएची कारवाई. बीड बायपास भागामध्ये असलेल्या मदरशामधून 22 वर्षीय तरुण ताब्यात. तरुणांकडून 3 मोबाईलही जप्त. मुंबईच्या पवई पोलिसांची अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई. 3.5 कोटी रुपयांचा चरस आणि गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीला अटक. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये बांद्रा ते ओशिवरा परिसरामधील अवैध पानटपऱ्यांवरती कारवाई. या भागामधील 9 अवैध पानटपऱ्यांवरती प्रशासनाची तोडक कारवाई. मुंबई शहर नशामुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांची मोहीम. बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपनीला एमपीसीबीची क्लोजर नोटीस. कंपनीच्या चुकीमुळे गॅस गळती झाल्याचं समोर. तर बदलापूर पूर्व पोलिसांकडून कंपनीवरती गुन्हा दाखल. 27 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचं सांगून महिलेची फसवणूक. हरवलेला मुलगा असल्याचं सांगत घरामधील मालमत्ता केली आपल्या नावे. साताऱ्यामधली घटना. पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या. मुंबई शहरामध्ये महिलांच्या सायबर फसवणूक करणाऱ्या 2 जणांच्या टोळीला दहिसर पोलिसांनी केली अटक. यूपी पोलिसांच्या क्राईम ब्रांचचे बोगस अधिकारी असल्याचं सांगून करायचे फसवणूक. उड्डाणपुलावरती ऊसाचा ट्रक उलटला. ट्रकचा काही भाग आणि ऊस कोसळल्यामुळे 1 जण जखमी. अहिल्यानगरमधल्या चांदणी चौक उड्डाणपुलावरची घटना. तलाठी आणि कामगार आयुक्तालयामध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून 1,14 लाख रुपयांचा गड्डा. सरकारी अधिकाऱ्यांसह 4 जणांना अटक. नांदेडच्या मुखेडमधली घटना. या प्रकरणी मुखेड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. जळगाव शहरामध्ये मावा टोस्ट आणि पिस्ता टोस्टचा एकूण 3,31,440 रुपयांचा साठा जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. ठाण्यामध्ये आज आणि उद्या टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने केला जाणार. शिर्डीमधील साई मंदिर 20 डिसेंबरला दुपारी 2:15 ते 4:30 या वेळेमध्ये दर्शनासाठी राहणार बंद. 3D स्कॅनिंगसाठी गठीत करण्यात आलेली समिती मूर्तीची पाहणी करणार असल्यामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय. किल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला रायगड विकास प्राधिकरणाकडून प्रारंभ. छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे कामांची पाहणी.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार. प्रकल्प अहवाल तयार, मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. कोकण भवन येथील आयुक्तांच्या दालनामध्ये पार पडली बैठक. ठाण्यामध्ये रंगणार उपवन फेस्टिवल. 11 ते 13 जानेवारीला मेळाव्याचं आयोजन. दिग्गज कलाकारांच्या सुरांनी बहरणार ठाणे शहर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. नोव्हेंबर महिन्यामध्ये महागाईचा दर 5.48%. ऑक्टोबर महिन्यामध्ये 14 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवरती पोहोचली होती महागाई. तर चालू आर्थिक वर्षामध्ये महागाईचा दर 4.8% राहण्याचा अंदाज. जेएनयूमध्ये साबरमती रिपोर्ट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेला दगडफेक. डाव्या आघाडीच्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याचा अभविपचा आरोप. काही विद्यार्थी जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराजच्या दौऱ्यावरती महाकुंभच्या तयारीचा आढावा घेणार. तर यासोबतच विविध प्रकल्पांचं उद्घाटन. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा. महिला सन्मान निधीच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावरती दर महिना 1000 रुपये जमा होणार. तर निवडणुकीच्या नंतर 2100 रुपये देण्याचं आश्वासन. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची घेतली भेट. कुटुंबासोबत 45 मिनिटं केली चर्चा. राहुल गांधी यांनी अचानक दौरा आखत सकाळी 7 वाजता दिल्लीमधून हाथरसला प्रयाण केलं होतं. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यांवरती पाणीच पाणी. अनेक जिल्ह्यामधल्या शाळांना सुट्टी. पेरांबूर, माधवरम, अय्यापक्कम इथल्या ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या पर्जन्यमापक स्थानकांवरती 7 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार. टेस्लाचे मालक आणि जगामधील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क यांनी रचला इतिहास. 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती असणारे मस्क हे जगामधील पहिले उद्योगपती. मस्क यांची संपत्ती 447 अब्ज डॉलर्सवर. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी 2032 सालच्या ब्रिस्बेन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या सीईओ सिंडी हुक यांची घेतली आहे भेट. ऑलिम्पिकमधल्या क्रिकेटच्या समावेशाच्या संदर्भात केली आहे चर्चा. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये 2020 क्रिकेटचा समावेश. अमेरिकेमध्ये राहून भारतामध्ये घातपाताच्या कारवाया करण्याची धमकी देणारा गुरपतवंत सिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती देण्यासाठी अमेरिकेचा नकार. भारत सरकारनं एका प्रकरणामध्ये पन्नूच्या बँक खात्याचा तपशील मिळावा अशी मागणी अमेरिकेकडे केली होती. एफबीआय संचालक क्रिस्टोफर रे यांनी राजीनामा जाहीर केलाय. मात्र या राजीनाम्यामुळे भारतीय वंशाचे काश पटेल यांचा सर्वोच्च तपास संस्थेचा कार्यभार स्वीकारण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. गुगलने आपल्या कृत्रिम बुद्धिमत्तेने जेमिनी मॉडेलची दुसरी पिढी लॉन्च केली. एआय टूल असणार पूर्वीपेक्षा अधिक प्रगत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची माहिती. आज बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांची 100वी जयंती. आज मुंबईमध्ये मोठ्या थाटात साजरी होणार जन्मशताब्दी. दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशनं बांधली लग्नगाठ. गोव्यामध्ये बॉयफ्रेंड अँटनी थट्टीलशी केलं लग्न. कीर्तीने लग्नामधले काही फोटो सुद्धा सोशल मीडियावरून केले शेअर. कीर्ती बेबी जॉन या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रख्यात गायिका सेलेना गोमेजनं बॉयफ्रेंड बेनी ब्लँको सोबत करणार नव्या आयुष्याला सुरुवात. बेनी ब्लँकोने सेलेना गोमेजला घेतली एंगेजमेंट रिंग. सेलेनाने सोशल मीडियावरती फोटोही केलेत शेअर. 2021 मध्ये मिस युनिव्हर्स झालेली हरनाज कौर संघू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार. टायगर श्रॉफ अभिनीत बागी 4 मध्ये हरनाजचा झालाय प्रवेश. 5 सप्टेंबर 2025 मध्ये बागी 4 देशभरामध्ये होणार प्रदर्शित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.